गावकीची पूजा म्हणू शकतो ती आज आहे. फुले थोडी कमी पडले तर चाफ्याची फुलं घ्यायला आलो. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कालच तुम्ही बघत असाल आपल्या पर्णधारचा आणि अश्विनीताईचा लग्न सोहळा तुम्ही पाहिला असाल. आणि आज मित्रांनो आपल्या वाडीतली आणि गावातली पूजा, गावकीची पूजा म्हणू शकतो ती आज आहे. गाव पूर्ण भरलेलं आहे मित्रांनो. नक्कीच जी चाकरमानी आहेत ती मुंबईवरून गावी आलेले आहेत आणि गाव पूर्ण भरलेलं आहे. तर आज आपल्या गावामध्ये आहे वाडीतली पूजा. जी राहिलेली वगैरे कामं आहेत, बेलदुरा म्हणू शकतो, ती आता आपण खाली जाऊन करूयात. तर चला, सकाळचे 10 वाजलेत आणि आपण जाणारच आहोत खाली. थोडे कामे वगैरे राहिलेत, बेलदुरा वगैरे आणायचं आहे. तर जाऊयात. आणि हो, दुपारी 1 वाजता पूजा आहे आणि महिलाचा जो कार्यक्रम आहे हळदी समारंभ तो 5 वाजता आहे. आणि रात्रीसुद्धा मुलांचे, छोटे छोटे मुलांचे कार्यक्रम आहेतच, डान्स वगैरे आणि थोडेफार खेळही होतील, गोटी चमचा गोटी वगैरे खेळ आहेत. तर चला, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटेल तर कोकणातील पारंपरिक वाडीतली पूजा कशा प्रकारे होते, गावातली माणसं एकजुटीने येतात आणि तो पूर्ण कार्यक्रम आनंदात होतो. तर हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, जातो आहे आता खाली. छोटे वगैरे काही कामे राहिलेत, फुलं वगैरे आणायची, चाफ्याची फुलं वगैरे, ते आपण जाणार आहोत आणायला. तर चला. पूजेसाठी फुले थोडी कमी पडलेत तर चाफ्याची फुलं आणायला चाललोय. इकडे या बाजूला गुरांची वाडे आहेत सर्व. जांभळा खायला थांबलोय आणि जांभळीवरती जांभळा सुद्धा खूप झाले. दगड मारून जांभळा पाडणारी मुले आता राहिली नाही आहेत, तर जांभळा स्वतःहून खाली पडत आहेत. तर ह्या बाजूला आहे आपल्या चाफ्याचं झाड. चला लवकर काढून घेऊयात. चला, तुम्ही ही केली का, उलगली का काय? टाकते का ना, ठीक लागेल यार. विशाल खाली टाक ना, तू खालचं नको पकड साहेब, द्यायची देवाला ती परत करते. एक वेळेस तिकडे गेलो भेटल त्याची बुद्धी तर मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेत आणि आपण घरी जेवायला आलो आहे. गावाकडे प्रचंड ऊन आहे आणि आज जेवणासाठी आईने काय बनवले तर छोळ्यांचा रस्सा आणि भाकरी आणि ह्या पोळा, त्यासोबत पोळा आणि छोळ्यांचा रस्सा भाकरी. तर या तुम्ही सुद्धा जेवायला. पूजा संपल्यानंतर आरतीची वेळ होते आणि ह्या गरमीतही आम्ही अर्धा तास आरती घुमवलेली. आणि आरती घुमवण्यामध्ये जी मजा असते ती तुम्ही पुढे अनुभवा.
आरती झाल्यानंतर आपण शुभच्या खाल्यामध्ये क्रिकेटचा डाव मांडतोय. आणि आलोय घरी, फ्रेश वगैरे झालोय, देवाची पूजा वगैरे केली. आणि तुम्ही पाहिलंत असाल आपली जी पूजा होती वाडीतली ती पार पडली, आरती वगैरे झाली. आणि नंतर सगळ्यांना चाय ज्यूस वगैरे आपण दिला. आणि त्यानंतर आपण खाली खेळत होतो, खेळून वगैरे झालं आणि जस्ट घरी आलो आहे. आंघोळ वगैरे झाली, देवाची पूजा वगैरे झाली. आणि ह्याच्या पुढे देखील महिला आणि लहान मुलांचे कार्यक्रम होतील. महिलांचे हळदी कुंकू आणि लहान मुलांचे डान्स वगैरे आहेत. तर हे सुद्धा तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तर चला आता जाऊयात जिथे आपला समाज मंदिर आहे, गावकीचं घर, तिथे जाऊयात. आणि महिलांचा हळदी कुंकू होईल, त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आणि पुढे लहान मुलांचे कार्यक्रम जे डान्स वगैरे असतील काही, आणि खेळसुद्धा घ्यायचे आहेत. तर बघूयात पुढे काय होते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला. आपण गावकीच्या घरामध्ये येता महिलांचा हळदी कुंकू समारंभ हा समाप्त होतो. हरकत नाही, शेवटच्या ह्या क्षणांचा तुम्ही आनंद घ्या. महिलांचा हळदी कुंकू समारंभ समाप्त झाल्यानंतर जेवणाची वेळ होते. सर्वांचे जेवण झाल्यानंतर लहान मुलांचे खेळ आणि डान्स आपल्याला पाहायला भेटतील. लहान मुलीमधील चमचागोटीमध्ये स्नेहल प्रथम क्रमांक पटकावते. मोठ्या मुली ज्या असतील त्यांनी सहभाग घ्यायचा आहे. या लहान मुलांमध्ये समर प्रथम क्रमांक पटकावतोय. चला, साची कोपरे संगीत खुर्चीमध्ये आपली साची विजयी होते. आणि मुलांमध्ये भाऊ हा विजयी ठरतो. मोठ्या मुलांमध्ये पिऊने बाजी मारली. पुरुष मंडळीमध्ये संगीत खुर्चीची बाजी हे आपले अध्यक्षच मारतात. अध्यक्षांनी जिंकलेली आहे. यापुढे लहान मुलांचे डान्स सुरू होतात. राज पाडावे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याच्यानंतर
आपलं मनोरंजन करण्यासाठी तर सगळ्यांनी मुंबई अध्यक्ष सुरेश चव्हाण यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आणले. विशाल सुभाष खोपरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आणले. टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांनी. खूप सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लहान मुलांचे डान्स संपल्यानंतर 12वीच्या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. बाप्पाच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या एकजूटपणेने हा सोहळा आनंदात पार पडतो. वाडीची पूजा समाप्त झाल्यानंतर दरवर्षी आपण समाज मंदिरामध्ये झोपतो. डोल्यावर थोडीशी झोप असल्यामुळे आपण लवकरच झोपतो आणि पुढे श्रेयश, गंप्या आणि इतर सर्व मस्ती करतात. तर शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे साधारण 10:30 वाजायला आलेत आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपली गावची जी पूजा ती उत्तमपणे पार पडली मित्रांनो. रात्रीचे दीड वाजता सर्व कार्यक्रम पार पडले आणि सर्व काम करता करता आपल्याला 2-2:30 वाजले आणि आपण 3 वाजता झोपलो. समाज मंदिरमध्ये झोपलो. आपले मित्रमंडळी होते आणि सकाळी 9:30पर्यंत उठलो. झोप मस्त झाली. 9:30 वाजता उठलो. तर मित्रांनो, आजचा हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. भेटू लवकरच अशा कुठल्या तरी नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आनंदित राहा, हसत राहा. धन्यवाद.